4 वर्षापूर्वी मठपिंपळगाव गावातील प्रगतशील शेतकरी कैलास जिगे यांनी 100 सफरचंदाच्या झाडाची लागवड केली होती। मागच्या वर्षी त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळालं। मात्र यावर्षी उन्हाच्या तीव्रतेमुळे सफरचंदाचे जे फुलं आहेत ते अशा प्रकारे झाडावरच वाळत आहे। त्यामुळे कुठेतरी मोठा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। 4 दिवसापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं, पाऊस देखील काही ठिकाणी पडलेला होता आणि आता तीव्र उन्हाच्या झळा जे आहे ते जालन्यात जाणवत आहे। त्यामुळे मोसंबी उत्पादक तर हैराण आहेत, पण त्याचबरोबर जालना जिल्ह्यात हा यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी जे आहेत कैलास जिगे यांच्यावर देखील ही सफरचंदाची बाग काढण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः कैलास जिगे आहेत। 4 वर्षापूर्वी यशस्वी प्रयोग केला, सफरचंदाची लागवड केली, मात्र आता बदलता मोसम असेल किंवा ऊन असेल यामुळे सफरचंदाची बाग काढण्याची वेळ तुमच्यावर आलेली। सर काय झालं, बेमोसमी पाऊस हवामान म्हणजे मागच्या 4 दिवसापूर्वी डिसेंबर पासून असे 15 दिवस झाले की थोडंफार वातावरण बदल आला की त्याचा फुल गळती होती आणि कारण बुरशीचा प्रादुर्भाव जास्त पडतो या व्हरायटीवर। आणि पाणी बिना टेम्परेचर बी भरपूर, इतकं टेम्परेचर सर आता की आम्ही शेतीत काम करतो ना, आम्हाला माहिती आहे आम्ही 9-10 वाजेपर्यंतच काम करावं वाटतं, म्हणजे सावलीला जावं वाटतं इतकं आहे। आणि पाणी बी कमीच झालं यावर्षी, पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमीच आहे यावर्षी। आणि वातावरण इतकंच खराब झालं, आता 2-4 दिवसापूर्वीच वातावरण झालं ना, आम्ही ज्यावेळेस खळे हे लांबले होते त्याच्यात पाहिले, त्याच्यात गुंतलो, फवारणी हे करायला आमचा आता फळबगीचा काढण्याच्या तयारीत आहे आम्ही। आता ठेवणार नाही आम्ही आता, कारण मागच्या वर्षी चांगलं होतं 1 नंबर 1, पण यावर्षी काही आता तसं काही लाभ होण्यासारखं नाही। आणि कारण की आता मागच्या वर्षी फळ होते या दिवसामध्ये, 2-4 वेळेस बहार आला आणि बहार गळाला तो बहार आता राहिलेला नाही। आता जसा बहार येतो, पाणी दिलं की बहार येतो, गळून जातो। बहार आला की वातावरण आलं की जसं वातावरण खराब झालं गळून जातो बहार तो। आता काही वातावरण खराब झालंय, आता आम्ही यंदा ह्या वर्षी काढण्याच्या तयारीत आहे। हे जे अशा प्रकारचे ही जी फुलं आहे याच्यापासूनच खरं तर सफरचंदच फळ तयार होतं आणि आता अशा प्रकारे झाडावरच हे फुलं जे ते सुकू लागलेले, याचं नेमकी काय कारण? कारण फक्त बेमोसमी वातावरणामुळेच होतंय। टेम्परेचर बी भरपूर झालं, एक टेम्परेचर भरपूर आणि 15 दिवस झाले काही झालं की वातावरण बदलतं, म्हणजे बेमोसमी वातावरणामुळेच हा हे प्रकार घडतो असं आहे। आता मागच्या वर्षी तुम्हाला चांगलं उत्पन्न झालेलं होतं, ह्या वर्षी काही उत्पन्न होण्याची शक्यता आहे का? आणि तुम्ही जसं म्हणलेत की तुम्ही हे झाडं काढण्याच्या तयारीत? नाही, आता ह्या वर्षी काही होण्याची तयारी नाही त्याची, म्हणजे उत्पन्न म्हणजे आमचा खर्च बी निघण्यात तयारीत नाही आता, म्हणून आम्ही झाड काढण्यात तयारीत आहे। खरं तर हे प्रगतशील शेतकरी कैलास जिगे आहेत, यांचं गाव मठपिंपळगाव आहे आणि यांनी एक अनोखा प्रयोग जालना जिल्ह्यामध्ये राबवला होता। 100 सफरचंदाची झाडाची लागवड करून यशस्वीरित्या बाग त्यांनी फुलवली होती। मागच्या वर्षी जवळपास 1 लाख रुपयाचं त्यांना उत्पन्न देखील झालेलं होतं। मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता आणि बदलता हवामानाचा फटका थेट त्यांच्या सफरचंदाच्या बागेवर बसलेला आहे आणि आता पूर्ण प्रमाणात त्यांची सफरचंदाची जी ती फुलगळ झालेली आहे आणि झाडावरती सफरचंद जे आहे ते लागलेलं नाही। त्यामुळं हे कैलास जिगे जे शेतकरी ते सध्या आता हे झाडं काढण्याच्या तयारीत आहेत। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, मठपिंपळगाव, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।